मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही रत्नागिरीतून पुण्यात जाणार आहोत, कारण का आमच्या पुण्यातल्या ऑफिसचं स्थलांतर झालं आहे. तर ऑफिस ते चिंचवडला होतं, तर ते ऑफिस आता शिफ्ट होऊन आपलं डेक्कनला आलं आहे ऑफिस, गुडलक कॅफे बॅक साईडला. तर आज मी पुण्यात चाललो आहे आणि रत्नागिरी सोडायच्या आधी आपण रत्नागिरीतला प्रत्येक माणूस साधारण ह्या जागी येऊन भेट देऊन जातोच. हे आहे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर, भैरी मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराचा इतिहाससुद्धा खूप छान आहे. राधेय पंडित इतिहास मॅटर्स या पेजवर तुम्हाला तो इतिहास बघायला मिळेल. ते पेज मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करीन आणि त्यामुळे तुम्हाला रत्नागिरी इतर भागांची सुद्धा माहिती खूप मिळेल. मी पुण्यात आमच्या रिलेटिव्हच्या गाडीतून जातो आहे आणि ही आता 20 दिवस रत्नागिरी असणार आहे. म्हणून आज हिला सकाळीच बाहेर घेऊन आलो. कमेंट टाकलेली की हे म्हणून. मित्रांनो, 20 दिवसासाठी पुण्यात आहे आणि स्टॉक घेतला आहे मी. आणि गाडी पण आपली अजिंक्यची गाडी आहे. आम्ही आता पासवर्ड फाटायला थांबलो वडापाव खायला. इथला स्पेशल आहे. रत्नागिरीतून जर पुण्याला जाणार असाल तर हा पासवर्ड फाटा लागतो. इथे हायवेला कनेक्ट होतो बघा, त्याच्या साईडला इथे माऊली वडापाव सेंटर आहे. खूप छान आहे, नक्की खावा. कारण का आम्ही घरातले जेव्हा पुण्यात जातो किंवा ह्या रोडने जातो तेव्हा नेहमी खातो. 10 दिवसापूर्वी 6 डिग्रीमध्ये होतो आणि आज 36 मध्ये आहे. पुण्यात गेल्यावर 40 पण जायचं वाटतंय. लेट्स सी काय होतं. ऍक्च्युली मी आज जाणार होतो, ते बुलेट घेऊन जाणार होतो, पण सामान पण होतं थोडं आणि दादा पण निघाला होता. म्हणजे ठीक आहे, कारनेच जाऊ आणि सीट पण भरपूर आहे आणि तिकडे गाडीची सोय आहे माझी, त्यामुळे नो वरीज. मित्रांनो, आम्ही मध्ये कुठे थांबलेलं नाहीये आणि आता आम्ही थांबलोय डायरेक्ट मेजवानीला. सातारा हायवेला आहे आणि आता टेम्परेचर दाखवतोय बघा, 37 दाखवतोय. सॉलिड गरम होत आहे आणि काल पाऊस पडलाय रत्नागिरीत, त्यामुळे गाडी तर खराबच झालेली आणि आता अजून हायवेची धूळ बसली भरपूर. आता आम्ही जेवू आणि इथनं निघू आणि मग डायरेक्ट आम्ही पुण्यात थांबणार. आता मध्ये मग कुठे थांबणार नाही. आकाशात एक ढग दिसत नाही, नुसता रखरखाट आहे. गुलमर्ग फक्त एवढ्या रस्त्यावर चांगला दिसतोय, बाकी काही नाही दिसत आहे. आणि ही आमची मित्रांनो, आम्ही आत्ताच आमच्या पुण्यातल्या घरी आलो आहे आणि थोडं साफसूफ केलं आता. आणि आता 5:30 वाजले. आम्ही रेस्ट करून काही आम्हाला गोष्टी इथल्या तिकीट घ्यायच्या आहेत, त्या घेण्यासाठी आम्ही आता बाहेर पडणार थोड्या वेळाने. आणि इथे टेम्परेचर भरपूर, इथे 40 डिग्री चालू आहे. रत्नागिरीमध्ये होतं 33-35 होतं, पण इथे एक्स्ट्रीम आहे. इथे घामेत ना, नुसती हीट लागते. किचन पण लावायचं आम्हाला. आमचा आता आरामही करून झाला आहे. आता आम्ही बाहेरच्या कामाला जरा आलो आहे. क्लायमेट पण आज खूप चांगलं आहे. गरम होतच आहे पण ठीक आहे. आणि आज आपल्याकडे आता बुलेट आहे.
मित्रांनो, आमची कामं आता सगळी आटपली आहेत आणि आता फक्त एका बेडची डिलिव्हरी आता बाकी आहे. तो आता बेड घरी येईल. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही पुण्यात येणार असाल तर सनस्क्रीन कॅरी करा. भाई एक्स्ट्रीम गरमी इथे, आणि रत्नागिरीच्या लोकांनी येऊच नका, मी सांगतो. कारण का इथे खूप बेकार झालं आहे. रत्नागिरीमध्ये खूप बरं आहे, सुख आहे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.